नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबई आग्रा महामार्गावरील आडगाव चौफुलीवर रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने जोराची धडक दिल्याची धक्कादायक घटना आज दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास घडली। यामध्ये सुदैवानं कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र दुचाकीवरील महिला जखमी झाली आहे। हा अपघात इतका भीषण होता की बसने दुचाकी थेट 200 मीटरपेक्षा अधिक लांब फरफटत नेली असल्याची माहिती देखील समजत आहे। हा अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी दाखल होऊन महिलेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केला आहे। सध्या जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। बस चालक हा कुठल्याही प्रकारे संवाद साधण्यासाठी तयार नसल्यानं उपस्थित नागरिकांचा राग अनावर झाला। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचे चालक हे नेहमीच भरधाव वेगानं बस चालवत असतात। रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा इंडिकेटर न देता गाडी थांबवणे असे प्रकार सातत्यानं चालत असल्यामुळेच हे अपघात घडत असल्याचं देखील स्थानिक नागरिकांकडून बोललं जात आहे। त्यामुळे अशा बस चालकांना महामार्ग परिवहन महामंडळाकडून तंबी देण्याची गरज असल्याची चर्चा देखील आता स्थानिक नागरिकांसह प्रवाशांमध्ये सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।